हाय फ्रेंड, मी शिवकन्या. तर आज आणलं होतं टँकर घरी, कारण आमच्या नळाला इकडं पाणी येतच नव्हतं. मग त्याच्यामुळं टँकर बोलवलेलं होतं. टँकर आल्याच्यानंतर सगळीकडलं पाणी भरून घेतलं, सगळं मधलं बाहेरचे सगळे ड्राम्स म्हणजे सिंटॅक्स सगळे भरून घेतले. मग त्याच्यानंतर कपडे भांडे सगळं धुवून घेतले. मग काय इकडं अंगण पण धुवायचं होतं, सगळं फुफुटानं लयच घाण झालं होतं. आणि बाहेरही वट्टा बनवलेला आहे आमच्या इकडं, म्हणजे नवीनच मामानं बनवून दिला आहे ती वट्टा. कसं दिसायला नक्की सांगा. मग नंतर सगळं अंगण ही धुवून घेतले. मग 4-5 वाजता जायचं होतं अंदूरला, कारण मला घ्यायचे होते कपडे बड्डेसाठी, म्हणजे मामी घेऊन जायला होता मला. मग मामी तर काय थांबणं झालं होता बड्डेला, त्याने चालल्या होत्या पुण्याला मामा आणि मामी. मग नंतर इकडे बाहेर तर काय मोबाईल बघत बसलं होतं. मग थोड्या वेळानं सगळेजण तयार होऊन निघालो. लहूला पोत्यावर बसवलं होतं, कारण त्याला जागा पुरत नव्हती. आणि आदू पण येत होता आमच्यासोबत, त्याच्यामुळं का नाही या गाडीवर बसवायचं होतं, पण जागा नव्हती म्हणून लहूला तिथंच बसवलं. मग आलो अंदूरला आल्यावर ही दोघं तर काय इथं बाहेरच थांबले. मग नंतर आम्ही जाऊन आदूलाही कपडे घेतले, नंतर मला घेतलं. तर चला भेटूया आता आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.